एकदा शेवटचं माफ करा मला. मी निघून जाते कायमची. इथे यायचं कारण म्हणजे काल शिनूने खूप भरीस घातलं मला, म्हणून मी नांदिवलीला आले होते. पण इकडे कोणीही माझं मनापासून स्वागत करणार नाही याची मला कल्पना होतीच. आणि यापुढे मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाहीये. त्यामुळे प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. दादा, तुमची नातेवाईक म्हणजे कोण? ती माझ्या मेवण्याची मुलगी आहे. ती इकडे कशासाठी आली होती? माझ्या मुलीच्या निशिगंधाच्या लग्नाला. माझ्या माहितीप्रमाणे तिच्या लग्नाला तर खूप दिवस झाले ना? हो, अगदी बरोबर आहे तुमची. पण चारू माझ्या निशिगंधाची बालमैत्रीण. ती लहान असताना कायम सुट्टीमध्ये इकडे यायची, इथं राहायची, खेळायची, अगदी घरच्यासारखं. तिचं कुठे काही प्रेम प्रकरण? नाही, आजकालच्या मुलाचा हात धरून पळून जातात, संसार थाटतात आणि इथे पोलीस त्यांच्या शोधात आपला वेळ वाया घालवतात. तसं काही असेल तर आताच सांग, नाहीतर आम्ही शोध चालू ठेवणार. आठवडाभरानंतर तुमच्याच घरातलं कोणीतरी येणार आणि खरं काय ते सांगणार. त्यापेक्षा आताच काय ते सांगा. नाही साहेब, तसं काय नाही. हा म्हणजे आजकालची मुलं तुमका माहित आहे ना, जरा काय बोललं तर राग धरून बसतात. हल्लीची मुलं? हा, तुम्हाला हल्लीच्या मुलांबद्दल बरंच काय माहिती आहे. आणि जरा काही म्हणजे तुम्ही तिला काही बोलला होतात का? नाही साहेब, तसं मी काय बोलला नाही त्या का. हा श्रीनू कोण आहे? माझा भाचा श्रीनिवास त्याचं नाव. शिनू, ये ना. म्हणजे तू तिला जबरदस्ती केली होतीस इकडे येण्यासाठी? नाही, मी तिला मुंबईला सोडायला गेलो होतो, पण काही कारणामुळे ती तिकडे राहू शकली नाही. तर मग मीच तिला म्हटलं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत परत नांदिवलीला चल. अच्छा, म्हणजे तिला यायचं नव्हतं. तू तिला जबरदस्ती केलीस, बरोबर ना? नाही, असं काही नाही आहे. मी खरंच असं काही केलं नाही. मी फक्त तिला सांगितलं. का? का म्हणजे मग तिला एकटीला कुठे सोडणार? मला सांग, चारू आणि तुझी ओळख कधीपासून? ती माझी बालपणीची मैत्रीण होती. म्हणजे आता मैत्रीण नाहीये तर? नाही, खरंच असं काही नाही. ती आता सुद्धा मैत्रीण आहेच माझी. बरं, मला एक सांग, मुंबईला असं काय घडलं म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला? म्हणजे मी तिला मुंबईला घेऊन गेलो होतो. मग मी तिला सोडलं आणि तिथून मी निघालो माझ्या बहिणीकडे. तिथून नंतर मग मी निघालो आणि मग मला चारू दिसली. अशीच दिसली? तिच्यासोबत काहीतरी घडलं असेल ना? अशी कशी तुझ्यासोबत आली ती? अहो साहेब, काय होणार, ती का ना तिच्या मावशीने घरात घेतल्या नाही, म्हणून मग शिडू ते का इथे घेऊन इला. आणि कसं आहे ना साहेब, ही मुलगी जरा तापट आहे, हट्टी हो. म्हणजे जरासं काही तिच्या मनासारखं नाही झालं ना की लगेच डोक्यात राग घालून घेते. म्हणून जरा काळजी वाटते. आणि हल्लीची मुलं तुम्हाला तर माहिती आहेत, राग आला की काहीही करू शकतात. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, काही करून त्या मुलीला शोधा. तरणीताठी पोर आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याची मुलगी आहे. आम्ही जबाबदार आहोत त्याला.
त्याने मोठ्या विश्वासाने आमच्याकडे तिला सोडलंय. आम्ही सगळेच आपल्याला हवं तसं सहकार्य करू. फक्त लवकरात लवकर तिचा शोध घ्या, एवढी विनंती आहे. बरं, आम्हीही आमचे प्रयत्न करूच, पण तुम्ही देखील तुमच्या नातेवाईकांकडे, तिच्या मैत्रिणीकडे चौकशी करा आणि कोणावर संशय असेल तर आम्हाला सांगा. धन्यवाद. सर अहो कॉफी पिऊन घ्यायची ना, गार झाली आता. हा, एक मिनिट. निशी यार, आम्ही खूप इम्पॉर्टंट काम करतोय. तू सारखं सारखं येऊन डिस्टर्ब नको करूस. दिसतंय ना तुला. तू प्लीज जा, आम्ही घेऊ नंतर कॉफी. सॉरी, चुकलं माझं. निशी थांब. निशी, आय एम सॉरी. नाही सर, मी कशाला सॉरी बोलताय? माझं लक्ष नव्हतं ना, म्हणून आय एम सॉरी. आणि निकी, तिचा हेतू आपल्याला डिस्टर्ब करायचा नव्हता. निकीच्या वतीने आय एम सॉरी. नीरज, तू का सॉरी बोलतोयस? इट्स ओके यार. निकी, मला गार कॉफी आवडत नाही आणि पुन्हा गरम केलेली कॉफी मी पित नाही. ही गोष्ट तुला माहित नाही, पण निशीला माहिती आहे. सो आउट ऑफ कन्सर्न ती फक्त मला आठवण करून देत होती. अरे पण मी तर फक्त. निकिता, तुम्ही किती महत्वाचं काम करताय ह्याची निशीला कशी कल्पना असणार? आफ्टर ऑल ती एक हाऊसवाईफ आहे. त्यातून ती नांदिवलीत वाढलेली. PPT, प्रपोजल, प्रेझेंटेशन हे शब्द सुद्धा तिने ऐकले नसतील, त्यामुळे तिला कसं कळणार? निशी, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. यात तुझी काहीच चूक नाहीये. सॉरी. ओके, चल. निशी थांब. ती गार कॉफी आहे ना, एकतर ती टाकून तरी दे, नाहीतर तू तरी पी. आणि त्या दोघांसाठी आहे ना एक छान कॉफी बनव. दादा, मी काय म्हणते, आपण एकदा शशिकांत रावांका फोन करून विचारूया का? नाही म्हणजे थंय असतात तर कळत तरी आपणाक ना. नाही नाही, नको बंधू भाऊ. असा फोन करून कळवूक नको त्यांका. समजा चारू थंय गेलाच नसत तर उगाच त्यांची काळजी वाढवूक नको आपण. त्यांका कळला ना तर ते खरंच खूप टेन्शन घेतील. उमा, असा कसा? शशिकांतरावांना सांगू खावा ना. आपली जबाबदारी आहे ती. अहो, दुसऱ्याची मुलगी आहे. त्याने आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या भरोश्यावरती चारूला इथं ठेवलं होतं ना. मग अशा प्रसंगामध्ये आपण हात वर केलं तर ते बरा दिसता. होय हो, म्हणजे त्यांना फोन करून कळवूक नको असं म्हणताय मी. प्रत्यक्ष जाऊन जर त्यांना सांगता येईल तर खरंच बरा होईल. नाही दादा, मी नाही जाऊचं. मी नाही म्हणजे दादा,
शशिकांत रावांच्या समोर जाण्याची हिंमतच नाही माझ्यात. का? मागच्या वेळेस काय झालं माहित आहे मग. आता अशा परिस्थितीत तर नकोच बोबडी वळत माझी. अरे बंधू, असं म्हणून कसं चालेल? ती पोर आपल्या घरी होती ना, आपली जबाबदारी आहे ना. मग असं नाही म्हणून चालेल? जबाबदारी झटकायची? तसा नाही रे दादा, पण असा का असाच ना तर पाय लटपटतात रे माझे. ठीक आहे, मग मीच जाऊन येतोय. अहो उमा, तसा नाही केलं तर आपण त्यांची फसवणूक केली असा होईल ना. कोणाला तरी एकाला जावंच लागेल ना सांगायला. नाही दादा, माझ्यामुळे उगाच तुका कमीपणा घेऊ लागता. तू नको जाऊ, मी जाते थाय सर. कारण तुझ्यावर कोणी तासुरे ओढलेले माका चालणार नाही. बंधू, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाच्या जीवापेक्षा जगात दुसरी कुठलीही महत्वाची गोष्ट नाही. चारूला शोधणं आपली जबाबदारी आहे. समजा चारू सापडलीच नाही तर पोलीस तपास करत करत त्या शशिकांतरावांकडे जातीलच. आणि असं जर झालं तर शशिकांतरावांसाठी ते खूप मोठं धक्को असतात. आणि नंतर कायमचा त्यांचा आपल्यावरचा विश्वास उडून जाईल. बरोबर आहे तुमचा, पण आपण जर त्याआधीच त्यांना कळवलं ना तर निदान ते समजून तरी घेतील. जर आपण लपवला तर कधीच त्यांच्या नजरेक नजर देऊ शकणार नाही. मग बरोबर आहे तुमचा. बंधू, मी जातो. जास्त उशीर होण्याआधी गेलेलं बरं. येते. श्रीनिवास, श्रीनिवास, तुम्हाला इग्नोर का करतोयस? हो बघ, मी जरा बिझी आहे. माझं एक अर्जंट काम आहे. ते झालं की मी तुला सांगतो. आपण नंतर बोलू. श्रीनिवास, हे सगळे चारूला शोधतात आणि तू एवढा कुठे बिझी आहेस? बघ गोवी, मी मित्राकडे चाललोय. त्याचं अर्जंट काम आहे माझ्याकडे. काहीतरी आहे रे, काहीतरी लपवतोस माझ्यापासून. श्रीनिवास, प्लीज, तुला माहितीये तू खोटं नाही बोलू शकत, सो प्लीज मला सांग काय झालंय. खरंच काही नाहीये. मी चारू बद्दल विचारते, मला नीट सांग. मुंबईत काय झालं एक्झॅक्टली? म्हणजे फक्त तिच्या मावशीने तिला घराबाहेर हकललं म्हणून ती अशी निघून जाणार नाही. श्रीनिवास, अजून काही झालंय का? आय मीन, तिच्या मावशीने तिचा खूप इन्सल्ट केलाय का? और तिची मावशी तुला काही बोलली का? आय डोंट अंडरस्टँड. आय जस्ट कांट कनेक्ट दीज डॉट्स. चारू अशी गिव्ह अप करणारी मुलगी नाहीये रे. मी काही झालं नाहीये. अशी का निघून जाईल? अजून काहीतरी झालं असेल ना. तिने तुला काही सांगितलं नाही का? प्रवासात तुम्ही काही बोलला नाहीत का? आय डोंट अंडरस्टँड. अचानक ती इतकी चेंज कशी झाली? का निघून गेली असेल ती? अगं बोल ना, काहीतरी सांग ना, काय झालंय? आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू. श्रीनू, तू काल रात्री मी तुला नको म्हणत होते तरी तू. श्रीनिवास, मी जबाबदार आहे तिच्या जाण्याला. काय काय बोलतोयस तू हे? म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं ना की सगळ्याला मीच जबाबदार आहे. पोलीस सुद्धा मलाच प्रश्न विचारत होते. इकडे जायलाच नको आहोत तरी बाबा मला सांगत होते तिथे नको जाऊ, पण मी त्यांचं काही ऐकलंच नाही. आता मामाचा शब्द मोडू शकत नव्हतो ना मी. आणि तू सुद्धा माझी समजूत काढलीस ओवी.
मला तिकडे जाण्यासाठी तयार केलंस. तू का तयार केलंस मला? मी जर तिथे गेलो नसतो ना तर हे सगळं काही झालंच नसतं. चारू पण कुठे गेली काही कळत नाहीये. असं का केलं असेल तिने? कुठे गेली असेल ती? श्रीनिवास, तू स्वतःला दोष का देतोयस? आय नो देअर्स समथिंग मोर टू दिस. असं फक्त तिच्या मावशीने तिला बाहेर हाकलून दिलं म्हणून हे सगळं नाही करणार ती. तुमचं भांडण झालं होतं का? नाही, बट तुमचं भांडण झालं असतं तर ती तुझ्यासोबत आलीच नसती ना. मग काय झालं असेल? ती अशी कशी निघून जाऊ शकते? मला काही कळत. श्रीनिवास, कुठे चाललास तू? हे बघ होई, तिला शोधून काढल्याशिवाय माझं मन शांत होणार नाही आणि तिला सोबत आणल्याशिवाय मी घरी परत येणार नाही. तू घरी सगळ्यांना सांग. पण मी पण येते. श्रीनिवास, मंजू शांत हो आता. रडून काय होणार काय? बघ, चारू खय गेला नाही. हयच कुठेतरी असतात, येईल त्या लवकर परत. उमाताई, दादाने इतक्या विश्वासाने चारूला इथे ठेवलं होतं. आता मी त्याला काय तोंड दाखवू? काय सांगू त्याला की मी चारूला सांभाळू शकले नाही म्हणून? तो मला कधीच माफ करू शकणार नाही यासाठी. उमाताई, माझ्या दादाने माझ्यासाठी खूप काही केलं आणि मी काय केलं त्याच्यासाठी? मी साधं त्याच्या लेकीला सुद्धा सांभाळू शकले नाही उमाताई. मंजू खूप कळता माका तुका काय वाटतं आता. पण माका सांग, रडून काय होणार? आपण सगळे शोधताव ना त्या का. ते नक्कीच सापडत बघ. अगो, आणि आता तर पोलीस पण शोधतात त्या का. ते नक्कीच त्याचा शोध लावतील. आणि अगो, सर्वेश्वरावर विश्वास ठेव. तो लक्ष ठेवून हा आपल्या चारूवर. ओवी, झालं श्रीनू बरोबर बोलणं? काय बोलला श्रीनू? नाही, त्याला नाही भेटली ती. मंजू काकी. हा, बोल निशी. हॅलो ओवी. हॅलो हॅलो. निशी, अगं ऐकू येत नाहीये काही. रेंज नाहीये. चारूने तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं तर? अगो मंजू, काय बोलतेस या? उगाच काहीतरी वेडो वाकडो विचार करू नकोस. ओवी, रेंज असं कशा करत ती? मुळात जीव देण्यासारखा असं काही झालंच नाही. तू शांत हो बघू आधी. काही विचार मनात आणू नकोस. शांत हो. निशी, ऐकू येत नाही. ओवी, सगळं ठीक आहे ना तिथे? आणि मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता. काय झालंय? हो हो, काही नाही झालंय. हे बघ, तू मला सांगणारच का नक्की काय झालंय? तू माझ्यापासून प्लीज लपवू नका काही. आणि जर तू सांगणार नसेल ना तर मी आता येते तिथे. नाही नाही निशी, रिलॅक्स. अगं, श्रीनिवास चारूला तिकडे मुंबईला सोडायला आला होता ना. त्याने ॲक्च्युली तिला तिच्या मावशीकडे सोडलं पण होतं. पण तिच्या मावशीने तिला घरातून बाहेर हाकलून दिलं म्हणून तो तिला परत इथे घेऊन आला. मग ते आहे, चारू ॲक्च्युली आज सकाळी घरातून निघून गेली. काय? अगं पण काय झालंय? म्हणजे काय झालंय का? पण ती गेली कुठे? अगं ओवी, निशी ऐक ना, तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, चारू ना आय थिंक तिच्या घरी गेली असेल. दादा गेलेत आता तिच्या घरी. हां, इथेच आहेत सगळे. बरं ऐक, चारू घरी आल्यावर मला आठवणीने फोन करायचा तू. हो, तू टेन्शन घेऊ नको. आहेत इथे सगळे. हां, रिलॅक्स. काळजी घ्या. हो, बाय. निशी, काय झालं? एवढी का घाबरलीस? चारू सापडली की फोन कर असं का म्हणालीस? एव्हरीथिंग इज ओके ना?
नाही आई, चारू घरातून निघून गेली आहे. काय? अगं पण श्रीनू तिला तिच्या मावशीकडे सोडायला गेला होता ना. पण हे तुम्हाला कसं माहित? त्या दिवशी नाही का बोलला श्रीनू? हो, तो मुंबईला तिच्या मावशीकडेच सोडायला आला होता. पण चारूच्या मावशीने तिला घरात घेतलं नाही, तिला राहूच दिलं नाही. त्यामुळे तो परत तिला गावी घेऊन गेलाय. आणि आता ती घरात कुठेच नाहीये. ओवी म्हणते की कदाचित ती तिच्या घरी गेली असेल, पण अजून काहीच कळलं नाहीये. कुठे निघून गेली अचानक? सही जा रही हो चारू. मला वाटलं होतं मी लंगड्या घोडीवर डाव लावलाय, पण नाही, तू तर रेस जिंकून देणारी निघालीस. वा, कीप इट अप चारू, कीप इट अप.